ओके, फंक्शनल बजेटमध्ये मी एक्झामला आलेला डायरेक्ट ॲक्च्युली प्रॉब्लेम घेतो आहे. आता हा कधी तुम्ही प्रॉब्लेम कधी रीड केला तर तुम्हाला विचारेल इथे प्रिपेअर बजेट फॉर प्रोडक्शन ऑफ 8000 युनिट्स. ओके, हे ॲक्च्युली प्रोडक्शन बजेट म्हणून त्याने मेन्शन केले, पण हे ॲक्च्युली प्रोडक्शन बजेटसारखं व्हेरिएबल बजेट आहे, ॲक्च्युली फ्लेक्झिबल बजेट आहे. ओके, जर तुम्हाला फ्लेक्झिबल बजेट आलं ना तर सुद्धा ते असंच असणार आहे. आता हे त्यांनी प्रोडक्शन बजेट म्हणून मेन्शन केलेलं आहे. ओके, पण फ्लेक्झिबल बजेट अशा पद्धतीने असणार. एक प्रोडक्शन बजेट दुसऱ्या पद्धतीचं आहे, ते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. हे जरी प्रोडक्शन बजेट त्यांनी मेन्शन केलेलं असलं तरीसुद्धा हे ॲक्च्युली त्या प्रोडक्शन बजेट टाईपसारखं ॲक्च्युली प्रॉब्लेम नाही आहे. हा व्हेरिएबल फ्लेक्झिबल बजेटसारखा प्रॉब्लेम आहे, पण आपण सॉल्व्ह करूया. मार्च 2017ला आलेला प्रॉब्लेम आहे. ओके, तर इथे आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, द एक्सपेन्सेस बजेटेड फॉर प्रोडक्शन ऑफ 10,000 युनिट इन अ फॅक्टरी आर फर्निश बिलो. आपल्या 10,000 युनिटची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्याच्यामधली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजून घेण्यासारखी आहे, ती म्हणजे हे सर्व एक्सपेन्सेस जे वरती दिसत आहेत ना ते व्हेरिएबल आहेत. म्हणजे मटेरियल व्हेरिएबल आहे, लेबर व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल ओव्हरहेड व्हेरिएबल आहे, फिक्स ओव्हरहेड फिक्स आहेत. तुम्हाला इथे मेन ना, जर फ्लेक्झिबल बजेट कधी तुम्हाला विचारलं तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे तुम्हाला एक्सपेन्सेस यू शूड डिस्ट्रीब्यूट बिटवीन फिक्स अँड व्हेरिएबल. आणि कधी सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतील तर ते सुद्धा तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे आहेत फिक्स अँड व्हेरिएबल पोर्शनमध्ये. ओके, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे का, फिक्स एक्सपेन्सेस कोणत्या गोष्टीमध्ये सेम राहतात, कधी ॲक्टिव्हिटी कधी चेंज झाली तर. समजा रेंट आहेत. ओके, रेंट तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे 10,000 रुपीज. ओके, 10,000 रुपीज रेंट तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि हा तुम्ही रेंट पे करताय 10,000 युनिट जेव्हा प्रोड्यूस करताय तेव्हा. ओके, आणि आता तुम्हाला सांगितलं 20,000 युनिट प्रोड्यूस करणार आहेत, तर तुमचं रेंट किती असेल सांगू शकाल? तुमचे रुपीज 10,000 रुपीज तुम्ही ओके, दुसरा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. मटेरियल सांगतो. मटेरियल 20,000 रुपीज आहे, आणि मटेरियल आपले व्हेरिएबल कॉस्ट आहे. ही फिक्स कॉस्ट आहे आणि हे व्हेरिएबल कॉस्ट. मी तुम्हाला काय सांगितलं की 10,000 युनिट्स तुम्ही प्रोड्यूस करताय, तर 10,000 युनिट प्रोड्यूस करतानाचे मी एक्सपेन्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत. आता 20,000 युनिट प्रोड्यूस करताना किती एक्सपेन्सेस असतील सांगू शकाल तुम्ही हे? ओके, सांगू शकाल का तुम्ही? 10,000 रुपीज रेंट होता, आता 20,000 युनिट प्रोड्यूस करतात, रेंटची अमाऊंट किती असेल? आणि मटेरियल 20,000 रुपीज होतं, आता किती अमाऊंट असेल? रेंट तेवढंच राहील ना सर. ओके, रेंट किती राहील? 10,000 रुपीज. आणि मटेरियल मटेरियलची अमाऊंट किती होईल? 40,000 रुपीज होईल. ओके, मटेरियलची अमाऊंट 40,000 रुपीज होईल. हेच इम्पॉर्टंट आहे या फ्लेक्झिबल बजेटमध्ये. हेच तुम्हाला मेन समजून घ्यायचं आहे फ्लेक्झिबल बजेटमध्ये. 10,000 रुपीज रेंट आहे, हे फिक्स एक्सपेन्सेस आहे, फिक्स कॉस्ट आहे. फिक्स कॉस्ट टोटलमध्ये सेम राहणार आहे. आणि जी व्हेरिएबल कॉस्ट आहे, मटेरियल हे व्हेरिएबल कॉस्ट आहे, डायरेक्ट मटेरियल व्हेरिएबल कॉस्ट आहे. व्हेरिएबल कॉस्ट तुमची पर युनिटमध्ये सेम राहणार आहे, टोटलमध्ये चेंज होणार आहे. आता तुम्ही कधी कॉलम कधी पर युनिटचा कधी कॉलम कधी प्रिपेअर कधी केला असता. ओके, पर युनिटचा कधी तुम्ही कॉलम कधी इथे कधी प्रिपेअर कधी केला असता 10,000 युनिटच्या पर युनिटचा, तर ती अमाऊंट आली असती 1 रुपीज पर युनिट, आणि मटेरियलची अमाऊंट आली असती 2 रुपीज पर युनिट. बरोबर आहे? ओके, मटेरियलची कॉस्ट आली असती 2 रुपीज पर युनिट. ओके, आणि कधी तुम्ही इथे कधी तुम्ही पर युनिटची अमाऊंट कधी फाइंड आउट केली असती, तर तुमची जी पर युनिटची अमाऊंट आहे ती तुमची इथे चेंज होईल, इथे 0.5 येईल. फिक्स एक्सपेन्सेस 0.5 होतील, आणि जी व्हेरिएबल कॉस्ट आहे ती 2 रुपीजच राहील, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहे. ओके, म्हणजे जे मटेरियल आहे ते व्हेरिएबल कॉस्ट आहे, मटेरियलची व्हेरिएबल कॉस्ट आहे ती पर युनिटमध्ये सेम राहते आणि टोटलमध्ये चेंज होते. आणि जे फिक्स एक्सपेन्सेस आहेत ते टोटलमध्ये सेम राहतात. ओके, हे सेम राहिलेले आहेत टोटलमध्ये, आणि तुमचे पर युनिटमध्ये चेंजेस झालेले आहेत. ओके, आणि एक व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत ते तुमचे
पर युनिटमध्ये सेम राहिलेले आहेत आणि टोटलमध्ये चेंज झालेली आहे. ओके, तर हे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. फिक्स एक्सपेन्सेस आपल्या टोटलमध्ये सेम राहतील आणि पर युनिटमध्ये आपले चेंजेस होतील. बघा, पर युनिटमध्ये चेंज झालेले आहेत. लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी आपली जशी चेंज होणार आहे तशी आपले ते टोटलमध्ये सेम राहतील, पण पर युनिटमध्ये तुमचे चेंजेस झालेले आहेत. ओके, सेम सिच्युएशन सेम म्हणजे त्याच्या रिव्हर्स सिच्युएशन आहे व्हेरिएबल कॉस्टसाठी. ती पर युनिटमध्ये तुमची सेम राहणार आहे. 2 रुपीज तुमची पर युनिट होते मटेरियल, तर 2 रुपीजच राहणार आहे. ओके, आणि जे टोटल अमाऊंट आहे ती तुमची चेंज होणार आहे. कारण टोटल अमाऊंट आपण कशी फाइंड आउट करतो, 10,000 इंटू 2 इज इक्वल टू 20,000. इथे 20,000 इंटू 2 इज इक्वल टू 40,000. ओके, अशा पद्धतीने तुमची फिक्स एक्सपेन्सेस असेल तर टोटलमध्ये आपल्याला सेम ठेवायचे आहेत, पर युनिट आपले चेंजेस होणार आहेत. व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतील तर पर युनिटमध्ये सेम राहणार आहे, टोटलमध्ये चेंजेस होणार आहेत. ओके, हाच एक मेन लॉजिक आहे, तो आपल्याला यूज करायचा या पूर्ण फ्लेक्झिबल बजेटमध्ये, या प्रोडक्शन बजेटमध्ये सुद्धा. हा जो टाईपचा जो प्रोडक्शन बजेट दिलेला ना, म्हणजे आपल्या इथे प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. आपल्या त्याने इन्फॉर्मेशन आपल्या 10,000 युनिटची आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे, टोटल कॉस्ट पूर्ण आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, आणि ती आपल्याला 8,000 युनिटची आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, तर आपण ते फाइंड आउट करताना मी हे जे लॉजिक जे सांगितलेलं आहे ते खूप इम्पॉर्टंट लॉजिक आहे, की फिक्स कॉस्ट आपली टोटलमध्ये आपली सेम राहणार आहे आणि व्हेरिएबल कॉस्ट आपली पर युनिटमध्ये सेम राहणार. हे ऑलरेडी तुमचं झालेलं आहे कॉस्ट शीटमध्ये. तुम्ही लास्ट इयरला जेव्हा सॉल्व केली कॉस्ट शीट तेव्हा ऑलरेडी झालेलं आहे. ओके, की फिक्स कॉस्ट असते ते टोटलमध्ये सेम राहते आणि पर युनिटमध्ये आपले चेंज होते जेव्हा लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी चेंज होते तेव्हा. म्हणजे प्रोडक्शन युनिट चेंज झाले तर, किंवा सेल्स युनिट आपले चेंज झाले तर आपली ते चेंज होणार आहे. काय चेंज होणार आहे, तर पर युनिटमध्ये चेंज होणार आहे व्हेरिएबल फिक्स कॉस्ट असेल तर, आणि टोटलमध्ये सेम राहणार आहे. आणि कधी व्हेरिएबल कॉस्ट असेल तर ती पर युनिटमध्ये सेम राहते आणि टोटलमध्ये चेंज होते. ओके, तर हेच लॉजिक आपल्याला इथे यूज करायचं आहे. आणि आपल्याला प्रोडक्शन बजेट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. पण प्रोडक्शन बजेट म्हणजेच काय, ॲक्च्युली एक प्रकारचं ते फ्लेक्झिबल बजेट. आपण जेव्हा फ्लेक्झिबल बजेट जेव्हा प्रिपेअर करू ना, तेव्हा सुद्धा आपण असंच आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, पण ते एक प्रकारचं त्यांनी विचारलेलं प्रोडक्शन बजेट, म्हणजे त्यांनी आपल्या प्रोडक्शनची टोटल कॉस्ट त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी 10,000 युनिटची त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे आणि 8,000 युनिटचं त्यांनी आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. पण आता आपण प्रिपेअर करताना 10,000 युनिट आणि 8,000 युनिट असं दोघांचं सुद्धा आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, इथे आपण हेडिंग मेन्शन करणार आहोत प्रोडक्शन बजेट. ओके, सर्व एक्सपेन्स आपल्याला मेन्शन करायचे आहेत. मटेरियल, लेबर. आता हे जे मटेरियल आणि लेबर आहे ही फिक्स एक्सपेन्सेस, व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत. हे डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस आहेत. हे डायरेक्ट जे एक्सपेन्सेस असतात ना ते सर्व व्हेरिएबल नेचरचे असतात. ओके, डायरेक्ट जे एक्सपेन्सेस आहेत म्हणजे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस हे सर्व व्हेरिएबल नेचरचे आहेत. ओके, फिक्स ओव्हरहेड हे आपल्याला सेपरेटच दिलेत, हे फिक्स आहेत. नेक्स्ट व्हेरिएबल ओव्हरहेड आहेत, हे डायरेक्ट आहे म्हणजे ते व्हेरिएबल आहेत, आणि व्हेरिएबल ओव्हरहेड त्याचं नावच मेन्शन केलं त्यामुळे हे सुद्धा व्हेरिएबल आहेत. सेलिंग एक्सपेन्सेसमध्ये 10% फिक्स आहे आणि रिमेनिंग 90% व्हेरिएबल आहेत. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 20% फिक्स आहेत आणि रिमेनिंग 80% व्हेरिएबल आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 5 रुपीज आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याची ॲक्च्युली तशी काही इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही, त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आपल्याला फिक्स एक्सपेन्सेस म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. कारण नॉर्मली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ना फिक्स एक्सपेन्सेस असतात. ओके, त्यामुळे आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस जे मेन्शन केलेले आहे ते आपण फिक्स एक्सपेन्सेस म्हणून कन्सिडर करणार आहोत. इथे कुठलीच इन्फॉर्मेशन दिलेली नसल्यामुळे, अदरवाईज अशी इन्फॉर्मेशन दिली असती तर जेवढे आपल्याला आहे तेवढे आपण मेन्शन केले असते. ओके, फिक्स आणि व्हेरिएबल पोर्शन आपण मेन्शन केलं असतं, पण आता करंट सिच्युएशनमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड फक्त मेन्शन केले, त्यामुळे ते फिक्स एक्सपेन्सेस असल्यासारखे आपल्याला मेन्शन करायचे. ओके, तर आपण हे आपल्या एक्सपेन्सेस आपल्याला मेन्शन करायचे. आता इथे एक्सपेन्सेस मेन्शन करताना अजून एक गोष्ट, फिक्स आणि व्हेरिएबल पोर्शन आपल्याला सेपरेट मेन्शन करायचं आहे. ओके, जेव्हा तुम्ही टोटल कॉस्ट जेव्हा फाइंड आउट करणार तेव्हा फिक्स आणि व्हेरिएबल पोर्शन आहे जो आपल्याला सेपरेट आपल्याला मेन्शन करायचं आहे. ओके, लेबर, मटेरियल लेबर, नेक्स्ट व्हेरिएबल ओव्हरहेड. ओके, नेक्स्ट मेन्शन केलं फिक्स ओव्हरहेड. ओके, नेक्स्ट आपल्याला मेन्शन करायचं व्हेरिएबल एक्सपेन्सेस. व्हेरिएबल ओव्हरहेड डायरेक्ट. ते व्हेरिएबलच आहेत, ते डायरेक्ट आहे.
ओके, हे सर्वांची आपण टोटल करणार, ते आपल्याला टोटल कॉस्ट, आपल्याला टोटल प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल, म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड आपल्याला फाइंड आउट होते, म्हणजे फॅक्टरी कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. नेक्स्ट आपण सेलिंग एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेससुद्धा आपण इथे मेन्शन करणं. हे तुम्ही सेपरेट नाही केले तरीसुद्धा चालू शकतील. ओके, पण एकत्रसुद्धा इथे कंटिन्यू केले तरीसुद्धा चालू शकेल. ही आपण इथे प्रोडक्शन कॉस्ट आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, नेक्स्ट आपल्याला बाकीचे एक्सपेन्स आपल्याला मेन्शन करायचे, आणि ते फिक्स आणि व्हेरिएबल पोर्शन त्याचे आपण सेपरेट आपण मेन्शन करणार आहोत. म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये फिक्स आणि व्हेरिएबल असे दोन्ही आपण सेपरेट आपण मेन्शन करणार आहोत. ओके, हे सेलिंग एक्सपेन्सेस. नेक्स्ट आपल्याला मेन्शन करायचे डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ओके, ते सुद्धा सेम फिक्स आणि व्हेरिएबल मेन्शन होतील. नेक्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, ते ॲज इट इज मेन्शन होतील, फिक्स आहेत ते. ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ब्रॅकेटमध्ये पाहिजे तर आपण फिक्स म्हणून मेन्शन करू शकतो. ओके, आणि आपल्याला टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं, एवढंच आपल्याला फक्त करायचं. आता जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली ते आपण ॲज इट इज आपण मेन्शन करून घेऊया. पहिल्यांदा मटेरियल 60 रुपीज आहेत. ओके, मटेरियल 60 रुपीज आहेत. ओके, त्यामुळे 60 पर युनिटमध्ये मी सर्व इन्फॉर्मेशन मेन्शन करून घेतो. ओके, ओके, नेक्स्ट लेबर आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. लेबर 30 रुपीज. नेक्स्ट व्हेरिएबल ओव्हरहेड 20 रुपीज. नेक्स्ट फिक्स ओव्हरहेड 10 रुपीज. नेक्स्ट व्हेरिएबल ओव्हरहेड डायरेक्ट 5 रुपीज. ओके, ते आपलं टोटल आपल्याला फाइंड आउट होईल प्रोडक्शन कॉस्ट. ओके, नेक्स्ट आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस मेन्शन करायचे. फिक्समध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे 15 रुपीज आपल्याला प्रोव्हाइड केले. 10% फिक्स आहेत, म्हणजे फिक्स किती असणार आहेत 1.5%, आणि व्हेरिएबल किती येतील मग रिमेनिंग 13.5. ओके, टोटल होईल 15 रुपीज. ओके, नेक्स्ट सेम डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 20% आपले फिक्स आहेत, त्यामुळे 2 रुपीज आपले फिक्स येतील आणि 8 रुपीज व्हेरिएबल येतील. ओके, नाही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड 5 रुपीज फिक्स आहेत. ओके, इथे आपल्याला टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. या सर्वांची टोटल आपली होईल टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट आपली फाइंड आउट होते 155 रुपीज. ओके, आता पर युनिट जे आपल्या टोटलमध्ये आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे, तर टोटलमध्ये फाइंड आउट करताना 10,000 इंटू 60. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सर्व आपल्याला फाइंड आउट करायचे. हे आपलं 10,000 युनिट्स आपलं बजेट आपलं रेडी झालेलं आहे. ओके, हे 10,000 युनिट्स आपलं बजेट आपलं रेडी झालेलं आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 8,000 युनिट्स. आपल्याला क्वेश्चन आपला फक्त 8,000 युनिट्सच आपल्याला विचारलेलं होतं, पण 10,000 युनिट्सचं सुद्धा आपण प्रिपेअर करून घेतलं, कारण फिक्स आणि व्हेरिएबल पोर्शन आपण इथे सेपरेट करून आपण शो केलेले आहेत. ओके, आता फक्त आपल्याला प्रिपेअर करताना तीच एक फक्त काळजी घ्यायची का फिक्स आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतील तर पर युनिटमध्ये सेम राहतील. मग हा पोर्शन आहे ना, हा सेम राहील. ओके, आणि फिक्स एक्सपेन्सेस असतील तर टोटलमध्ये सेम राहतील. ओके, फिक्स एक्सपेन्सेस असतील तर टोटलमध्ये सेम राहतील, म्हणजे 15,000 आपले फिक्स राहतील. ओके, इथे सुद्धा फिक्स एक्सपेन्सेस 20,000 रुपीज फिक्स राहतील. ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडसुद्धा 50,000 रुपीज फिक्स राहतील. ओके, नंतर व्हेरिएबल हे 13.5 सेम राहतील. ओके, व्हेरिएबल एक्सपेन्सेस 8 रुपीज सेम राहतील. ओके, आणि हे फिक्स एक्सपेन्सेस अशा पद्धतीने आपला इथे प्रॉब्लेम अशा पद्धतीने फक्त आपल्याला कंप्लीट करायचा आहे प्रॉब्लेम. ओके, फक्त आपल्याला एवढंच आपल्याला इथे करायचं आहे. हे मी काय केलं समजलं ना तुम्हाला?
ओके, आता 8,000ची अमाऊंट फाइंड आउट करताना 8,000 इंटू 60 4,80,000. सेम सिच्युएशन आहे, बाकीच्या सर्वांना तसंच करायला लागेल सेम. ओके, 8,000 इंटू 30, 8,000 इंटू 20, 8,000 इंटू 10 आणि 8,000 इंटू 5 आणि आपल्याला ही अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. ही आपल्याला फाइंड आउट होईल. प्रोडक्शन कॉस्ट आपली फाइंड आउट झाली 10 लाख रुपीज. ओके, नेक्स्ट कधी फिक्स एक्सपेन्सेस असतील तर आपण टोटलमध्ये आपण सेम ठेवणार आहोत. पर युनिट आपण अमाऊंट फाइंड आउट करणार आहोत. 15,000 डिवाइड बाय 8,000. ओके, 1.875 येते. ओके, आणि कधी पर युनिट आपले व्हेरिएबल कॉस्ट असेल तर आपल्या पर युनिटमध्ये आपण सेम ठेवलेली आहे आणि टोटलमध्ये आपली चेंज होईल 8,000 इंटू 13.5. अमाऊंट येईल 1,08,000. फिक्स एक्सपेन्सेस असतील, हे फिक्स एक्सपेन्सेस आहेत. फिक्स एक्सपेन्सेस असतील तर आपल्याला टोटलमध्ये आपण सेम ठेवलेले आहेत डिवाइड बाय 8,000. पर युनिट अमाऊंट आपली इथे फाइंड आउट होईल. व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतील तर 8,000 इंटू 8 64,000. ओके, आणि फायनली फिक्स एक्सपेन्सेस आहेत म्हणून टोटल अमाऊंट जी आपण सेम ठेवलेली आहे डिवाइड बाय 8,000. ओके, अशा पद्धतीने आपलं हे टोटल ॲक्च्युली हे प्रोडक्शन बजेट आपलं इथे रेडी झालेलं आहे. एवढंच आपल्याला इथे करायचं होतं. मेन मुद्दा तुम्ही समजून घ्या की व्हेरिएबल आणि फिक्स एक्सपेन्सेस यामध्येच फक्त डिफरन्स आहे. व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतील तर ते आपण टोटलमध्ये पर युनिटमध्ये आपण सेम ठेवलं. बघा हे एवढी पोर्शन आपला सेम राहिलेला आहे. ओके, हे सुद्धा व्हेरिएबल आहेत तर हे सेम राहिलेले आहेत. ओके, इथे व्हेरिएबल आहेत तर ते व्हेरिएबल आपली अमाऊंट आपली इथे सेम राहिलेली आहे. आणि जे फिक्स एक्सपेन्सेस आहेत ते फिक्समध्ये सेम राहिलेले आहेत, टोटलमध्ये सेम राहिलेले आहेत. बघा इथे सेम राहिलेले आहेत. ओके, हीच एक मेन गोष्ट लक्षात घ्या. व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतील तर ते टोटलमध्ये सेम राहतील. सॉरी, फिक्स एक्सपेन्सेस असतील तर ते टोटलमध्ये सेम राहतील, पर युनिटमध्ये चेंजेस होतील. आणि कधी व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतील तर ते पर युनिटमध्ये सेम राहतील आणि टोटलमध्ये चेंजेस होतील. ओके, टोटलमध्ये चेंजेस झाले. पर युनिटमध्ये 60च्या 60च राहिले आणि पर युनिट टोटलमध्ये चेंज झाले. 60 इंटू 8,000 इज इक्वल टू 4,80,000. ओके, 30 इंटू 8,000 इज इक्वल टू 2,40,000. ओके, हे आपलं प्रोडक्शन बजेट ॲक्च्युली हे रेडी झालेलं आहे. एवढंच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं की आपली टोटल आपली प्रोडक्शन कॉस्ट आपली किती आहे. 10,000 युनिटला कॉस्ट होती 15,50,000 आणि 8,000 युनिट आपण कधी प्रोड्यूस केलं तर आपली कॉस्ट असणार आहे 15,71,000. एक मिनिट, या कॉस्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे का? ओके, या कॉस्टमध्ये काहीतरी आपला प्रॉब्लेम आहे. तेच बोललो, 12,57,000 येते. ओके, 12,57,000. ओके, मेन मुद्दा समजलेला आहे आपल्याला. हे एक प्रकारचं ॲक्च्युली फ्लेक्झिबल बजेटच होतं. त्यांनी आपल्याला मेन्शन केलं होतं का प्रिपेअर प्रोडक्शन बजेट. ओके, आपल्याला 10,000 युनिटची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि 8,000 युनिट्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं. पण हे एक प्रकारचं प्रोडक्शन बजेट नसून ते एक प्रकारचं ॲक्च्युली फ्लेक्झिबल बजेटच होतं ते. म्हणजे 2 पिरियडची आपल्याला 2 युनिट्स आपल्याला दिले होते, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला दिल्या होत्या. हे 10,000 युनिट्स कधी प्रोड्यूस केलं तर किती होईल आणि 8,000 युनिट कधी प्रोड्यूस केलं तर किती कॉस्ट होईल. तर आपली इथे टोटल कॉस्ट आपल्याला इथे फाइंड आउट करायची होती. ओके, इथे टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट केली. ओके, आपण ही टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट केली. आपल्या इथे प्रॉब्लेम ॲक्च्युली कंप्लीट झालेला आहे. सोल्युशन आपलं इथे फाइंड आउट झालेलं आहे प्रोडक्शन बजेट. ओके, 15 मार्चचा आलेला प्रॉब्लेम होता मार्च 2017ला. एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये काहीच ॲक्च्युअली डिफिकल्ट नाही आहे. हा सुद्धा एकदम सेम प्रॉब्लेम आहे बघा, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही. ऑक्टोबर 17ला आलेला प्रॉब्लेम आहे. तुम्ही कधी व्हेरीफाय कधी केलं तर तुम्हाला सेम फाइंड आउट झालेलं दिसेल की ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच इथे गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केल्या आहेत, फक्त पर्सेंटेज कदाचित चेंज केले असतील. तर पर्सेंटेजसुद्धा सेम आहेत, मला वाटते पर्सेंटेजसुद्धा सेम आहेत. ओके, फक्त इथे टोटलमधली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इथे पर युनिटमधली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, एवढाच फक्त चेंजेस आहेत.
ओके. तर हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. प्रॉब्लेम नंबर 7. ओके. पहिल्या प्रॉब्लेममध्ये पर युनिटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जो आलेला होता मार्च 17ला, आणि जो ऑक्टोबर 17ला आलेला प्रॉब्लेम, काही चेंजेस नाही आहेत. फक्त आपल्याला त्यांनी इथे आपल्याला टोटलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्या पर युनिटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा, सेम आपली तीच इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. 15,50,000. प्रॉब्लेममध्ये सुद्धा मला वाटते 15,50,000च आहे. ओके. तर हा एक प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके. ओके. आता हा जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ना, हा नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग डेटा. या लास्ट प्रॉब्लेममध्ये कोणाला काय डिफिकल्टी आहे, कुठला पॉईंट समजला नाही असं काय आहे का? या फर्स्ट प्रॉब्लेममध्ये कोणाला काय डिफिकल्टी आहे? ओके. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये कोणाला काय डिफिकल्टी नाही आहे ना? ओके. मग म्हणजे 6 प्रॉब्लेम जो आपण सॉल्व केला तो, आता 7th प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करणार आहात. कधी प्रॉब्लेम समजला असेल तर हा तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. इथे टोटलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही डिवाइड बाय 10,000 करून तुम्ही पर युनिट फाइंड आउट कराल. ओके. 10,000 6 लाख डिवाइड बाय 10,000 पर युनिट फाइंड आउट कराल, आणि त्या 10,000 युनिटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणि तुम्हाला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे 7,500 युनिट्सचं. ओके. तर 7,500 युनिट्सची इन्फॉर्मेशन तुम्ही फाइंड आउट करा. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, मटेरियल, लेबर, व्हेरिएबल ओव्हरहेड हे व्हेरिएबल कॉस्ट आहे. व्हेरिएबल ओव्हरहेड हे सुद्धा व्हेरिएबल आहेत. फिक्स ओव्हरहेड फिक्स आहे. सेलिंग एक्सपेन्स 10% फिक्स म्हणजे 90% व्हेरिएबल. ओके. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 20% फिक्स म्हणजे 80% व्हेरिएबल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 100% फिक्स. ओके. आणि आपल्याला टोटल कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. कोणाला काय डिफिकल्टी आहे या प्रॉब्लेममध्ये? सर हां. फिक्स ओव्हरहेड ही व्हेरिएबल कॉस्ट आहे का फिक्स? फिक्स कॉस्ट, फिक्स ओव्हरहेड नावातच फिक्स मेन्शन केलेलं आहे. सर लास्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्ही व्हेरिएबल कॉस्ट मध्ये का दिलं ते? कुठे, कुठल्या प्रॉब्लेममध्ये? वरच्या प्रॉब्लेम मध्ये 6 नंबरच्या. कालच्या? हो. काल आपण 6 नंबरचा प्रॉब्लेम घेतलेला. हा सर, हा वाला तुम्ही दाखवता स्क्रीनवर तो. हा प्रॉब्लेम, हा आत्ताचा प्रॉब्लेम आपण घेतला ना, हा. तो व्हेरिएबलमध्ये नाही मेन्शन केलं. इथे मी टोटल प्रोडक्शन कॉस्ट फाइंड आउट केलेली आहे. हे सर्व फिक्स एक्सपेन्सेस सुद्धा इन्क्लूड आहेत आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस सुद्धा इन्क्लूड आहेत इथे. ओके, ठीक आहे. ओके. हे जे फिक्स ओव्हरहेड जे मेन्शन केले आहेत ना, आता ते फॅक्टरी फिक्स ओव्हरहेड म्हणून कन्सिडर केलं तुम्ही. हा जरी पॉईंट जरी नाही तिथे मेन्शन केला ना तरीसुद्धा चालू शकेल. हा जो मी पॉईंट जर प्रोडक्शन कॉस्ट जी फाइंड आउट केली ती तसं काय कंपल्सरी नाही आहे, ती लिहिण्याची काय कंपल्सरी गरज नव्हती. ओके. कारण की हे जे फिक्स ओव्हरहेड जे मेन्शन केले आहेत ना, ते फिक्स ओव्हरहेड आपल्याला कन्फर्म नाही आहेत फॅक्टरी आहेत का व्हेरिएबल आहेत. ओके. पण तुम्ही इथे प्रोडक्शन कॉस्ट तसं काय त्यांनी स्पेसिफिकली प्रोव्हाइड केलेलं नाही. तर हे मी व्हेरिएबल कॉस्ट म्हणून मेन्शन केलेलं नाही आहेत ॲक्च्युली, म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट म्हणून नाही मेन्शन केलेले आहेत. याच्यामध्ये हे व्हेरिएबल आहेत, हे फिक्स आहेत, हे व्हेरिएबल आहेत. अरे एक मिनिट मग मी रॉंग केलं आहे मी काहीतरी. ओके, ठीक आहे. तू बोलतेस ते बरोबर आहे, मी रॉंग केलेलं आहे मग. ओके. ओके. हे इथे यायला पाहिजे. रॉंग केलेलं आहे, बरोबर आहे. ओके. ते चेंज व्हायला पाहिजे, डिवाइड बाय 8,000 येईल. ओके. फिक्स ओव्हरहेड इथे डिलीट होतील. इथे आपले 10,000 आहेत, सॉरी 1,00,000 रुपीज आहेत ना, ते 1,00,000 रुपीज ॲज इट इज इथे येतील. ओके. आणि हे आपले टोटलमध्ये आपले सेम राहिलेले आहेत. ओके, बरोबर. ॲक्च्युली हे आपलं रॉंग फाइंड आउट केलेलं होतं इथे, आणि पर युनिट आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. 10,000 डिवाइड बाय 8,000. ओके, क्लिअर. आणि एक्सेल यूज केल्यामुळे ते ऑटोमॅटिक सर्व फिगर्स आपल्या चेंज झाले ॲक्च्युली. ओके. अदरवाईज तुम्हाला ही टोटल चेंज झाली असती, तुमची ही टोटल चेंज झाली असती. ओके. तू ॲक्च्युली राईट आहे. ॲक्च्युली आपण मिस्टेक केलेली होती. हे फिक्स ओव्हरहेड होते तर ते टोटलमध्ये सेम राहतील आणि पर युनिटमध्ये चेंजेस होतील. ओके. त्यामुळे हे 10,000 सेम राहिले आणि पर युनिटमध्ये आपले चेंजेस झाले. ओके.
ॲक्च्युली तुम्ही हे न मेन्शन जर करता फाइंड आउट केलं तरीसुद्धा चालू शकतील. हे मेन्शन करण्याची तसं काय कंपल्सरी नव्हतं. ओके, तुम्ही हे न मेन्शन करता जरी फाइंड आउट केले ना तरीसुद्धा चालू शकेल. हे असं डायरेक्ट टोटल कॉस्ट. ओके, सर एक्झाम मध्ये रोलिंग करायचं का 10 ॲक्च्युली त्यांनी आपल्याला फक्त 8000 युनिट्सच विचारलेलं आहे. हां त्यांनी आपल्याला फक्त 8000 युनिट्सच विचारलेलं आहे. पण तुम्ही वर्किंग नोटमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला वर्किंग नोटमध्ये शो करायला लागल्या असत्या, कारण व्हेरिएबल पोर्शन आणि फिक्स पोर्शन त्यांनी एकत्र दिलेला होता ना आपल्याला. तो तुम्हाला तिथे सेपरेट करून दाखवायला लागला असता. तर त्यापेक्षा एकदम सिम्पल दोन्ही आपण प्रिपेअर करून शो करायचे. ओके, आपलं जे बेसिक आपला जो बेसिक जो दिलेला आहे, जी इन्फॉर्मेशन दिली आहे तीसुद्धा मेन्शन करायची आणि अदर इन्फॉर्मेशनसुद्धा मेन्शन म्हणजे जी विचारलेली तीसुद्धा मेन्शन करायची. ते जास्त ॲक्च्युली सुटेबल होतं. नाही तर ह्या तुम्हाला गोष्टी वर्किंग नोटमध्ये करून शो करायला लागल्या असत्या. ओके, मग त्याच्यापेक्षा वर्किंग नोटमध्ये शो करण्यापेक्षा आपण डायरेक्टली इथे ज्या शो केलं ना तर ते बेटर होईल म्हणजे. आणि काही वेळेस काय असतं ॲक्च्युली, काही एक्झामिनर्स असतात किंवा जे काही पेपर सेटर असतात ते ह्या बेसिक जी इन्फॉर्मेशन दिलेली होती ना ती प्रेझेंट करायला सुद्धा काही जण मार्क्स प्रोव्हाइड करतात आणि काही जण मेन्शन करतात की त्याला मार्क्स नाही दिले तरीसुद्धा चालेल. ओके, पण पेपर चेकिंग करताना तो जो एक्झामिनर असतो तो म्हणजे जो पेपर चेक करणारा असतो तो तसे तुम्हाला मार्क्स देतो. कधी तुम्ही फक्त 8000 जरी इथे प्रिपेअर केलं ना तरीसुद्धा तुम्हाला मार्क्स मिळाले असते, पूर्ण मार्क्स मिळाले असते. पण काही वेळेस सोल्युशन जे प्रोव्हाइड करतात युनिव्हर्सिटीकडून त्या सोल्युशनमध्ये याचीसुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली असते. मग काही जण असतात ते काय करतात 2-3 मार्क्स कट करून टाकतात. ओके, त्यामुळे त्याच्यापेक्षा बेटर वे आहे जे बेसिक आपल्याला जी इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे ना ती आपण प्रेझेंट करून शो केलेलं खूप चांगलं आहे. आणि मला वाटत नाही ह्याला तुम्हाला प्रेझेंट करायला 5 मिनिट्सपेक्षा जास्त लागतील म्हणजे कॅल्क्युलेशन करायला. ओके, त्यामुळे बेटर वे आहे आपण ते मेन्शन केलेली खूप चांगलं आहे. ओके, हे सेम व्हेरिएबल बजेट आहे आणि सेम व्हेरिएबल बजेट आपण आपल्याला आता एक प्रिपेअर करायला सांगितलं. तुम्ही हा 7 पॉईंट आपण तुम्ही सॉल्व करणार ना. ओके, बघा आत्ता जशी ही जी क्वेरी आलेली होती ना आता ही मिस्टेक आपली ॲज इट इज राहिली असती. कधी मला नाव माहीत नाही कोण बोललं ते, पण जे तुम्ही अशा पद्धतीने कधी तुम्हाला कधी काही कन्फ्युजन वाटत असेल तर लगेच रेज करा. ओके, म्हणजे कारण की कुठे काही मिस्टेक झाली असेल तर ती ॲज इट इज तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू नये. म्हणजे कधी मिस्टेक होत असेल ती लगेच ॲक्च्युली सॉर्ट आउट झाली पाहिजे. ओके, तर ही आपली आता मिस्टेक झालेली होती तर आपलं करेक्शन करणं गरजेचं होतं, कारण फिक्स कॉस्ट आहे. फिक्स कॉस्ट आपली टोटलमध्ये सेम राहणार आहे आणि पर युनिटमध्ये आपली चेंज होणार आहे. ओके, त्यामुळे कुठलेही असं तुम्हाला वाटत असेल कधी कन्फ्युजन येत असेल की ही मिस्टेक झालेली आहे का तुम्हाला काहीतरी म्हणजे रॉंग तुमचं इंटरप्रिट झालेलं आहे तर ते सुद्धा तिथे करेक्शन होतं म्हणजे. ओके, तर 7 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करणार आहात. ओके, आणि जे सांगतोय ते सॉल्व करा ॲक्च्युली, कारण की ते तुमच्यासाठी चांगल्याचं आहे. तुम्ही त्याचं रिव्हिजन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही आहे. ओके, त्यामुळे प्रॉब्लेम नंबर 7 तुम्ही सॉल्व करणार आहात 7500 युनिट्सचे. आणि लास्ट लेक्चरमध्ये मी 2 प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलेले होते कॅश बजेटचे सॉल्व करायला, ते सुद्धा सॉल्व करा. आता मी नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे सेम. हां तर ऍक्च्युली काल हां बोल. हॅलो. थोडंसं म्हटलं पाहिजे. आवाज येतोय का? हां मध्येच ब्रेक होतोय. हां बोल ना आता. हॅलो, येतोय आवाज? हां येतोय आता. हा, काल युट्यूबला व्हिडिओ बघत म्हणजे पूर्ण अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे आणि जेव्हा सॉल्व करत होतो हां तर तेव्हा तो समजला म्हणजे मीन्स तो कॉस्ट ऑफ सेल्स होतं बघा. कॉस्ट ऑफ सेल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ग्रॉस प्रॉफिट तुम्ही हां सांगितलं होतं. हां त्याचं तर तुम्ही जेव्हा करायला सांगितलं समजलं होतं तर तुम्ही त्याच्यानंतर एक सम दिलेला होता ओके, आम्हाला सॉल्व सॉल्व करायचं होतं. करायचा होता. होमवर्क हां टाईपच दिलेला होता तो. तर हां त्यामध्ये इन्व्हेंटरी 1.25 टाइम हां असं दिलेलं होतं. मग हो 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 1.25 टाइम हां ते म्हणजे कळालं नाही की 1.25 टाइम्स म्हणजे कुठला मंथ घ्यायचा नक्की. हां, मग ते सुद्धा मी नंतर एक्सप्लेन केलेलं होतं. तू लेक्चरमध्ये थोड्या पुढे गेल्यानंतर असतास ना, पुढे पुढे बघितलं असतं ना तर तुला समजलं असतं. मी ते सुद्धा एक्सप्लेन केलेलं होतं की 1.25 कसं फाइंड आउट करायचं ते. ओके, तर आता त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे बघ इथे असं मेन्शन केलेलं आहे इन्व्हेंटरी इक्विवॅलंट टू 1.25 टाइम्स ऑफ नेक्स्ट मंथ बजेटेड सेल्स. म्हणजे नेक्स्ट मंथ बजेटेड सेल्स होते. आता त्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये त्याने काय सांगितलेलं होतं, नेक्स्ट 2 मंथ्स बजेटेड सेल सांगितलेलं होतं आणि इथे फक्त 1.25 सांगितलेलं आहे. तर आपण त्या एकाच महिन्याचा आता इथे जे कन्सिडर करायचं आहे ना
नेक्स्ट मंथ बजेटेड सेल म्हणजे एका महिन्याच्या 1.25% आपल्याला फाइंड आउट 1.25 ॲक्च्युली पटीमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे तुम्ही जे नेक्स्ट मंथचे जे सेल्स आहेत ना त्याला फक्त 1.25 ने मल्टिप्लाय करायचं होतं. सेल्सला नाही मल्टिप्लाय करायचं आहे, ते कॉस्ट ऑफ सेलला मल्टिप्लाय करायचं होतं. ओके, सेल्सला नाही मल्टिप्लाय करायचं. म्हणजे जी 60% जे अमाऊंट फाइंड आउट केले त्याच्या नेक्स्ट मंथचे जे सेल्स आहेत, म्हणजे तू कधी जानेवारीचं कधी तू क्लोजिंग स्टॉक कधी फाइंड आउट करतोय तर तुला फेब्रुवारीचे जे कॉस्ट ऑफ सेल येतील त्याला मल्टिप्लाय बाय 1.25. ओके, तर तुला हा क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट होईल. ओके सर. ओके ओके फाईन. थँक्यू सर. ओके, आता नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे, हे सुद्धा फ्लेक्झिबल बजेटचा प्रॉब्लेम आहे. ओके, हा फ्लेक्झिबल बजेटचा प्रॉब्लेम आहे. जसा लास्ट प्रॉब्लेम होता ना तसाच आहे, फक्त तिथे नाव दिलं होतं प्रोडक्शन बजेट. आपल्याला तिथे प्रोडक्शन कॉस्ट फाइंड आउट करायची होती म्हणून त्या बजेटला नाव दिलं होतं प्रोडक्शन बजेट. पण ते इनडायरेक्टली फ्लेक्झिबल बजेटसारखंच होतं, कारण दोन ॲक्च्युली युनिट्सची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली होती, 2 ॲक्टिव्हिटीची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि ती आपल्याला प्रेझेंट करायची होती. त्या प्रकारच्या बजेटला ॲक्च्युली बोलतात फ्लेक्झिबल बजेट. ओके, प्रोडक्शन बजेटचा जो प्रोडक्शन बजेट आहे ते मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला शो करेन. आता आपण पुन्हा एकदा दुसरं एक फ्लेक्झिबल बजेट आहे ते एक तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं ते. मेन जे प्रोडक्शन बजेट आहे ना ते अशा पद्धतीने असणार आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चरला आपण सॉल्व करणार. तो प्रॉब्लेम नंबर 9 आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला आपण सॉल्व करू. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल का प्रोडक्शन बजेटमध्ये ॲक्च्युली काय करायचं आहे. आता हे जे दाखवतो ते फ्लेक्झिबल बजेट आहे आणि ते एक्झामला आलेले तेच प्रॉब्लेम आहेत मोस्टली. ओके, आता हे जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहेत ना ते एक्झामला आलेले नाही आहेत. ओके, हा आलेला आहे ॲक्च्युली 2011ला आलेला आहे, सेल्स आणि प्रोडक्शन बजेट, म्हणजे खूप पूर्वी आलेले आहेत. आणि हे जे लेटेस्ट जे एक्झामला आलेले जे प्रॉब्लेम होते ना ते मोस्टली फ्लेक्झिबल बजेट आणि कॅश बजेटच मेन प्रॉब्लेम आलेले आहेत. ओके, आता प्रॉब्लेम नंबर 6 बघूया. हे सुद्धा फ्लेक्झिबल बजेट आहे. फ्लेक्झिबल बजेटमध्ये मेन आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे तर फिक्स एक्सपेन्सेस आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस दोघांमध्ये आपल्याला बायफर्केशन करायचं आहे. कधी दिलं नसेल तर फिक्स एक्सपेन्सेस असतील ते आपल्याला टोटलमध्ये सेम ठेवायचे आणि पर युनिटमध्ये चेंजेस करायचे. व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतील तर ते आपल्याला पर युनिटमध्ये आपल्याला सेम ठेवायचे आणि टोटलमध्ये आपल्याला चेंजेस करायचे. एवढंच फक्त आपल्याला मेन गोष्ट करायची. आता आपल्याला इथे बघा, फ्रॉम द फॉलोइंग डेटा प्रिपेअर फ्लेक्झिबल बजेट फॉर प्रोडक्शन. म्हणजेच ॲक्च्युली प्रोडक्शन बजेट आपल्याला सांगितलेलं आहे फॉर प्रोडक्शन ऑफ 40,000 युनिट, 60,000 युनिट अँड 75,000 युनिट्स ऑफ प्रोडक्ट A, showing the variable and fixed overhead as well as the total cost. Also indicate element wise cost per unit. Budgeted output was 1 lakh units. Budgeted cost per unit are as follows. म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन जी आपल्याला प्रोव्हाइड केली आहे ती 1 lakh युनिटची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. बजेटेड आउटपुट वॉज 1 lakh युनिट्स अँड बजेटेड कॉस्ट पर युनिट आर ॲज फॉलोज. ही आपल्याला जी बजेटेड जी कॉस्ट आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला प्युअरली 1 lakh युनिटची दिलेली आहे. म्हणजे आपल्या 100% कॅपॅसिटीला आपण 1 lakh युनिट्स आपण प्रोड्यूस करतो आहे. ओके, आणि आपल्याला त्यांनी सांगितलेलं 40% कॅपॅसिटी, 60% कॅपॅसिटी आणि 75% कॅपॅसिटीची आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग इथे आपल्याला ॲक्च्युली तसे 4 गोष्टी आपल्याला इथे फाइंड आउट करून दाखवायला लागतील. पहिलं 1 lakh युनिटचं, नंतर 40,000 युनिट, 60,000 युनिट आणि 75,000 युनिट्स. अशा सर्वांची आपल्याला इथे इन्फॉर्मेशन आपल्याला शो करायला लागेल. सर आपण लास्टच्या प्रॉब्लेम मध्ये जसं ते 10,000 युनिट आणि 8,000 युनिटचं केलं होतं सेम ॲज इट इज. सेम इथे तिन्ही देणार ना. हां, इथे 4 येतील ॲक्च्युली 1 lakh, 40,000, 60,000 अँड 75,000. ओके, तेवढंच आहे इथे. बाकी बायफर्केशन सेम ना. सेम व्हेरिएबल आणि फिक्स. फक्त इथे बघा, इथे आपल्याला सेलिंग ओव्हरहेड दिले 10% फिक्स सांगितले म्हणजे 90% व्हेरिएबल आहेत. पण एक गोष्ट, मेन गोष्ट एक लक्षात ठेवा की हे जे बजेटेड आउटपुट दिले ना त्यानुसारच त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. हो हो. जसं तुम्ही इथे बघा, आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही 10,000 युनिटची दिलेली आहे. तर ही जी पर युनिट अमाऊंट आहे ही 10,000 युनिट्सचीच आहे. तुम्ही कधी 20,000 युनिटची कधी पर युनिट अमाऊंट आपण जी फाइंड आउट केली ती वेगळी पर युनिटची अमाऊंट आहे. टोटल कधी अमाऊंट तुम्ही कधी, एक मिनिट, प्रॉब्लेम नंबर 6 हे सेलिंग एक्सपेन्सेस, कधी तुम्ही त्याची कधी टोटल कधी फाइंड आउट केली तर 15.375 येते. आणि तुम्ही पहिल्या प्रॉब्लेम म्हणजे मेन आपल्या प्रॉब्लेममध्ये किती दिली, 15 रुपीज दिलेली होती पर युनिट. ओके, त्यामुळे ज्या ॲक्टिव्हिटीची आपल्याला इन्फॉर्मेशन दिली त्याच ॲक्टिव्हिटीचं आपल्याला बेसिक आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. ती एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. इथे आपल्याला कुठल्या ॲक्टिव्हिटीची आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे तर 1 lakh ॲक्टिव्हिटीची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला जे बेसिक आपलं जे कॅल्क्युलेशन असणार आहे, कारण फिक्स आणि व्हेरिएबल आपण जेव्हा सेपरेट करणार आहोत ना तेव्हा आपल्याला सेपरेट करताना फिक्स पोर्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तो टोटलमध्ये सेम राहणार आहे. पण टोटलची इन्फॉर्मेशन आपल्या इथे दिलेली नाही आहे आता प्रॉब्लेममध्ये, तर ती आपल्याला पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करून घ्यायची आहे बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये. म्हणजे आपल्याला जे मेन आपण बेसिक आपण कॅल्क्युलेशन पहिल्यांदा 1 lakh युनिट्सच आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर आपला ॲन्सर असणार आहे ते मेन ॲन्सर असणार आहे
पण आपलं ही बेसिक कॅल्क्युलेशन आपण तिथेच आपण जरी शो केलं तरी सुद्धा चालू शकेल. ओके, किंवा तुम्ही बेसिक कॅल्क्युलेशन, कारण एवढे 4 गोष्टी तुम्हाला पर युनिट आणि टोटल एवढं सर्व प्रिपेअर करणं मला वाटत नाही पेजवरती त्या पॉसिबल होईल. ओके, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा 1 लाख युनिटचं सेपरेट एक कॅल्क्युलेशन करा आणि मग ह्या तिघांचा आन्सर तुम्ही सेपरेट फाइंड आउट करा. कारण की आता हे 4 गोष्टी तुम्हाला पर युनिट आणि टोटल म्हणजे 8 कॉलम आणि प्लस पर्टिक्युलर कॉलम 9 कॉलम तुमचे तिथे प्रॉपर तुमच्या पेजवरती राहिले तर ठीक आहे, नसतील राहत तर तुम्ही ते सेपरेट प्रिपेअर करा. बेसिक कॅल्क्युलेशन आहे ते सेपरेट प्रिपेअर करा आणि टोटलचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही सेपरेट प्रिपेअर करा. ओके, थँक्यू. ओके, आता मग काय कराल तुम्ही, हे सुद्धा प्रिपेअर कराल का तुम्ही? ओके, का तुम्हाला शो करून दाखवू इथे, सॉल्व करून दाखवायचं आहे का तुम्ही सॉल्व करणार आहात? बोला काय करायचं, सॉल्व करायचं का तुम्ही सॉल्व करणार आहात स्वतः? ओके, आपण एक सॉल्व करूया पाहिजे तर एक. हां, ओके, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया इथे. ओके, आता याच्यामध्ये मी ॲज इट इज ॲक्च्युली कॉपी पेस्ट करून घेतो आहे. ओके, शो करून दाखवतो इथे. डायरेक्ट मटेरियल हे ॲज इट इज आहे, मी डायरेक्ट वर्ड ॲड करत नाही ॲक्च्युली, आणि 1 लाख युनिटची आपली इन्फॉर्मेशन आहे बेसिक. आता माझी इथे मी प्रिपेअर मेन्शन करू शकतो म्हणून मी पुढे अजून सेम तुम्हाला इथे शो करून दाखवणार आहे. पण तुम्ही कॅल्क्युलेशन करताना पाहिजे तर 1 लाख युनिटचं तुम्ही सेपरेट मेन्शन करा. ओके, डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट लेबर हे डायरेक्ट आहे तिथे. ओके, नाही मेन्शन केलं तरी सुद्धा ते डायरेक्टच आहेत ॲक्च्युली. ओके, नेक्स्ट त्यांनी प्रोव्हाइड केलं डायरेक्ट व्हेरिएबल एक्सपेन्सेस, तिथे फक्त वर्ड मेन्शन करतो डायरेक्ट व्हेरिएबल एक्सपेन्सेस. नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग व्हेरिएबल ओव्हरहेड. ओके, मॅन्युफॅक्चरिंग व्हेरिएबल ओव्हरहेड. ओके, मॅन्युफॅक्चरिंग व्हेरिएबल ओव्हरहेड. नेक्स्ट आहे फिक्स प्रोडक्शन ओव्हरहेड. फिक्स प्रोडक्शन ओव्हरहेड. ओके, नेक्स्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे फिक्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. फिक्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. ओके, नेक्स्ट आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे सेलिंग ओव्हरहेड, आणि त्यांनी सांगितलं 10% फिक्स आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 20% फिक्स. त्यामुळे सेलिंग ओव्हरहेडसुद्धा आपल्याला फिक्स आणि व्हेरिएबल आपल्याला सेपरेट शो करायला लागतील, आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडसुद्धा फिक्स आणि व्हेरिएबल आपल्याला सेपरेट शो करायला लागतील. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड त्यांनी दिलेलं नाही, ते डिलीट करून टाकतो. ओके, आपला बेसिक फॉर्मॅट मी मेन्शन केला. आता कॅल्क्युलेशन करूया. ओके, आपल्याला सर्वांची इन्फॉर्मेशन त्यांनी पर युनिटमध्ये दिली आहे, त्यामुळे आपण पर युनिटमध्ये डायरेक्ट मटेरियल पर युनिटमध्ये किती मेन्शन होतील 90, डायरेक्ट लेबर 45, व्हेरिएबल डायरेक्ट एक्सपेन्सेस 10, मॅन्युफॅक्चरिंग व्हेरिएबल एक्सपेन्सेस 40. नेक्स्ट फिक्स प्रोडक्शन ओव्हरहेड ₹5 प्रोव्हाइड केलेले आहेत. फिक्स प्रोडक्शन ओव्हरहेड ₹5. नेक्स्ट फिक्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड ₹5. ओके, नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे सेलिंग ओव्हरहेड 10% फिक्स सांगितलेलं आहे. ओके, ₹10 दिलेले आहेत. मग त्यातले 10% फिक्स आहेत म्हणजे ₹1 फिक्स ओव्हरहेड आहेत आणि ₹9 व्हेरिएबल आहेत. ओके, ₹10 प्रोव्हाइड केले, त्यातले 10% फिक्स सांगितलेलं म्हणजे ₹1 फिक्स आहेत आणि ₹9 व्हेरिएबल आहेत. आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 20% फिक्स सांगितलेलं आहे आणि आपल्याला दिले आहेत ₹15. मग त्याच्या 20% म्हणजे ₹3 फिक्स आहेत आणि ₹12 व्हेरिएबल आहेत. ओके, ₹12 आपले व्हेरिएबल आहेत. हे आपलं बेसिक कॅल्क्युलेशन झालं आणि प्रत्येक आता काय करायला लागेल 1 लाख इंटू पर युनिट. ओके, आता एक्सेल असल्यामुळे डायरेक्ट कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि इथे फायनली आपला टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करताना सम
सर्वांची टोटल होईल ओके 22 लॅक्स. मला वाटते 2 करोड 20 लॅक्स येत आहे. ओके आता उरलेल्या 4 ॲक्टिव्हिटीज आपल्याला प्रिपेअर करायचं. मी एकाच ॲक्टिव्हिटीचं प्रिपेअर करून दाखवतो कारण की सेम असणार आहे. 40,000चं प्रिपेअर करून दाखवतो इथे 40,000 युनिट्सचं. ओके सेम सिच्युएशन तुम्हाला इथे प्रिपेअर करायचं अजून 60,000 युनिट्स आणि 75,000 युनिट्सचं तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे व्हेरिएबल आहेत तेवढे पर युनिटमध्ये आपले सेम राहतील. त्यामुळे आता जेवढे व्हेरिएबल आहेत, किती व्हेरिएबल आहेत, 1 2 3 4 व्हेरिएबल आहेत. ओके ते सेम राहतील. हे सुद्धा व्हेरिएबल आहेत सेम राहतील. हे सुद्धा व्हेरिएबल आहेत सेम राहतील. ओके जेवढे व्हेरिएबल आहेत तेवढे आपले सेम राहणार आहेत पर युनिटमध्ये. ओके आणि जे फिक्स आहेत ते टोटलमध्ये आपले सेम राहणार आहेत. जे फिक्स आहेत ते आपले टोटलमध्ये आपले सेम राहणार आहेत. ओके 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 झालेलं आहे. आता फक्त आपल्या कॅल्क्युलेशन करायचं आहे. व्हेरिएबलचे आपले पर युनिट माहिती आहेत. टोटल फाइंड आउट करताना फक्त इंटू 40,000 40,000 इंटू 90. ओके 40,000 इंटू 45 40,000 इंटू 10 45,000 इंटू 40. ओके आता पर युनिट इथे फाइंड आउट करायचे आहे. तर जी अमाऊंट आहे 5 लाख डिवाइड बाय 40,000. ओके 5 लाख डिवाइड बाय 40,000 12.5. ओके 1 लाख डिवाइड बाय 40,000 2.5. ओके अँड 3 लाख डिवाइड बाय 40,000 7.5. हे 9 इंटू 40,000 3,60,000. ओके इथे 12 इंटू 12 इंटू 40,000 4,80,000. ओके येते 96,40,000 241. ओके आता उरलेल्या ज्या दोन ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे 60,000 आणि 75,000 हे वाटतं आहे ना 60,000 आणि 75,000 तुम्ही ॲज इट इज अशाच पद्धतीने प्रिपेअर करा. पर युनिटमध्ये सेम राहतील. ओके या 7-8 गोष्टी आहेत त्या पर युनिटमध्ये सेम राहतील आणि ह्या काही 4 गोष्टी आहेत त्या आपल्या फिक्समध्ये म्हणजे टोटलमध्ये सेम राहतील. फिक्स एक्सपेन्सेस टोटलमध्ये सेम राहतील आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस आपल्या पर युनिटमध्ये सेम राहतील. बाकी दोन ॲक्टिव्हिटी तुम्ही प्रिपेअर करू शकता ना 60 आणि 40 का दाखवूच प्रिपेअर करून. काय करू दाखवू तुम्हाला प्रिपेअर करून. एक्सेलमध्ये करतो आहे त्यामुळे 5 मिनिटसुद्धा लागणार नाही तसं बघितलं तर. पण तुम्ही जेव्हा मॅन्युअली जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला थोडा वेळ लागेल. ओके नेक्स्ट आहे 60,000 ॲक्टिव्हिटी आणि नेक्स्ट आहे इथे 75,000 ॲक्टिव्हिटीला. ओके बघा आता ज्या गोष्टी पर युनिटमध्ये सेम होत्या त्या ॲज इट इज राहिल्या. ओके आणि टोटलमध्ये सेम राहिल्या. ओके आता फक्त आपल्याला इथे अमाऊंट फाइंड आउट करायचे 60,000 इंटू 90 इंटू 45 इंटू 10 इंटू 40. ओके इंटू 9 आणि इंटू 12 या अमाऊंट आपल्या फाइंड आउट होतील. व्हेरिएबल कॉस्ट आपण पहिले फाइंड आउट करून घेतला. फिक्स कॉस्ट फाइंड आउट करताना 5 लाख डिवाइड बाय 60,000. ओके सेम 5 लाख डिवाइड बाय 60,000 सेम 1 लाख डिवाइड बाय 60,000 सेम 3 लाख डिवाइड बाय 60,000. ओके तेवढी आपली अमाऊंट आपली फाइंड आउट होते आणि हे तुमच्या 2 डेसिमल पॉईंटपर्यंत तुमचे फाइंड आउट होतील ते कॅल्क्युलेटरवरती जेव्हा तुम्ही फाइंड आउट करणार तेव्हा.
इथे तुमची अमाऊंटसुद्धा थोडीफार चेंज होईल कदाचित, कारण आपले डेसिमल पॉईंट आपले एक्स्ट्रा होत आहेत ना, त्यामुळे नाही अमाऊंट नाही चेंज होणार, कारण आपण डायरेक्ट आपण ही फाइंड आउट करतो, एवढी नाही अमाऊंट चेंज होणार. ओके, सेम आता 75,000चा फाइंड आउट करण्यासाठी मल्टिप्लाय करायला लागेल 75,000 इंटू 90 इंटू 45 इंटू 10 इंटू 40, ओके, इंटू 9 आणि इंटू 12. ओके, आणि फिक्स एक्सपेन्सेस फाइंड आउट करताना 5 लाख डिवाइड बाय 75,000. ओके, 5 लाख डिवाइड बाय 75,000, 1 लाख डिवाइड बाय 75,000 आणि 3 लाख डिवाइड बाय 75,000. ओके, आपलं हे प्रॉब्लेम इथे कंप्लीट झालेलं आहे सोल्युशन. बघा इथे आपलं येतं आहे 229.33 आणि इथे येतं 224.67. ओके, ॲक्च्युली इथे आपला प्रोडक्शन नाही सांगितलेलं, आपला प्रिपेअर काय करायला सांगितलं ते मेन्शन करायचं. ॲक्च्युली प्रोडक्शन बजेट पाहिजे तर तुम्ही ब्रॅकेटमध्ये मेन्शन करू शकता, पण आपल्याला त्यांनी प्रिपेअर काय करायला सांगितलेलं फ्लेक्झिबल बजेट. त्यामुळे नाव देताना फ्लेक्झिबल बजेट नाव द्या, ब्रॅकेटमध्ये पाहिजे तर प्रोडक्शन लिहू शकता, कारण की त्यांनी ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे, फ्लेक्झिबल बजेट फॉर प्रोडक्शन. ओके, त्यामुळे फ्लेक्झिबल बजेट ब्रॅकेटमध्ये तुम्ही प्रोडक्शन बजेट मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये अजून एक डिफिकल्ट एक लेवलचा प्रॉब्लेम असतो, त्यामध्ये काय करतात की सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस आपल्याला प्रोव्हाइड करतात किंवा सेमी फिक्स मेन्शन केलं असतं नाव त्याचं, त्यातला आपला व्हेरिएबल पोर्शन आणि फिक्स पोर्शन आपल्याला फाइंड आउट करायचं असतो. तसा एक प्रॉब्लेम आपण घेऊया की त्याच्यामध्ये आपल्याला 2 लेवल ॲक्टिव्हिटी रिलेटेड आपल्याला एक्सपेन्सेस आपल्याला प्रोव्हाइड केलेले असतात आणि त्यावेळेस आपण ते कसे फाइंड आउट करायचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. ओके, ओके, ठीक आहे. मग नेक्स्ट लेक्चरला जे तुमचे रिमेनिंग जे प्रॉब्लेम जे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सॉल्व करायला सांगितलेले कॅश बजेटचे ते सुद्धा सॉल्व करा. प्लस फ्लेक्झिबल बजेटचा मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगितला, प्रोडक्शन बजेटचा. कोणता प्रॉब्लेम सांगितला तो? सेकंड का थर्ड, म्हणजे 5th का 6th प्रॉब्लेम होता. ओके, 7th नंबर प्रॉब्लेम हा एक सॉल्व करा. ओके.